राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या। कच्च्या तेलाच्या किमतीत कमालीची घसरण। देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल 15 रुपयांनी स्वस्त। राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा। 2 लाख रुपयापर्यंत कर्ज होणार माफ। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय। जनसामान्यांसाठी लोकल ट्रेन वंदे साधारण एक्सप्रेस लवकरच होणार सुरू। कमी दरात मिळणार सुविधा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली खुशखबर। लवकरच राज्यात सुरू होणार 35,000 पदांसाठी बंपर शिक्षक भरती। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। 2,000 रुपयांच्या PM किसान सन्मान निधीचा 16वा हप्ता 10 फेब्रुवारी अगोदर होणार जारी। विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत 3 लाख कारागिरांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची घोषणा। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 192 कोटींची मदत जाहीर। अवकाळीची नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। दंड भरा नाहीतर परवाना होईल रद्द। वाहन चालकांनी थकबाकी ठेवल्यास त्यावरही लागू शकतो पुन्हा दंड। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर मराठा आरक्षणाविरोधात ओबीसींचे आंदोलन। मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना। पत्नी झोपेत असताना बापाच्या मुलीवर अत्याचार, नराधमास अटक। दारूच्या नशेत पतीने केबलने गळा आवळून केला पत्नीचा खून। यत्नाळ येथील घटना। राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी। स्वस्त धान्यासोबत आता साळीही मिळणार। राज्य सरकारची मोठी घोषणा। मडगावमधील शाळा महाविद्यालयांना 6 फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर। कुणबीबाबतच्या अध्यादेश हा अन्याय करणारा। कोपरगावात ओबीसी समाजाचा मोर्चा। गणवेश नेमप्लेट आवश्यकच नाही तर चालक वाहकांना दंड। महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने अध्यादेश केला जारी। सोयाबीन खरेदी केंद्र सुरू। नोंदणीचे शेतकऱ्यांना आवाहन। रेशन कार्डधारक शेतकरी कुटुंबांना मिळेना शासनाची मदत। धान्याऐवजी पैसे अजूनपर्यंत झाले नाही जमा। 4 महिन्यांपासून प्रतीक्षा। रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये निम्म्याने घट। पेरणी मशागतीचा केलेला खर्चही पदरी पडेना। शेतकऱ्यांसमोर संकट। महागाई वाढली, शेतमालाचे दर घसरलेलेच। उत्पादनातून लागवड खर्चही निघेना। शेतकरी चिंताग्रस्त। कांदा निर्यात बंदी मागे घेण्यासाठी सटाण्यात रास्ता रोको आंदोलन। शेतकरी संघटना आक्रमक। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाविरोधात मालेगाव येथे ओबीसींचा मूक मोर्चा। मराठा समाजासंदर्भात अध्यादेश रद्द करण्याची मागणी। सोयाबीन आणि कापसाचे भाव 400 रुपयांनी झाले कमी। शेतकरी हवालदिल।